नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. जिल्हा रुग्णालयाच्या मदतीला धावले खासगी डॉक्टर. पोलीस अधीक्षकांच्या विरोधात करणार तीव्र आंदोलन, संजू परब यांचा इशारा. आणि दाऊदचा ठाकरेंना फोन शुभेच्छा देण्यासाठी प्रमोद जठार यांचा खुलासा. हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूया सविस्तर बातम्या. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. गोवा बनावटीच्या खुलेआम दारू विक्रीमुळे जिल्ह्यातील महसूल गोव्याला जात असून राज्याचं नुकसान होत आहे. तर यावर जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी कारवाई करावी, अन्यथा पोलीस अधीक्षकांच्या विरोधात मला आंदोलन हाती घ्यावं लागेल असा इशारा परब यांनी दिलाय. गोवा बनावटीच्या खुलेआम दारू विक्रीमुळे जिल्ह्यातील महसूल गोव्याला जात असून राज्याचं नुकसान होत आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक तरुण अवैध व्यवसायाकडे वळत आहेत. याला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्याचकडून तडजोड होत असल्यानंच अवैध दारू विक्री खुलेआम होत आहे. या अवैध धंद्याकडे वळणाऱ्या तरुणांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम जबाबदार आहेत असा सनसनाटी आरोप नगराध्यक्ष संजू परब यांनी केलाय. तर तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रसन्ना यांचा आदर्श घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक गेडाम यांनी कारवाई करावी, अन्यथा पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात मला आंदोलन हाती घ्यावं लागेल असा इशारा परब यांनी दिलाय. या पार्श्वभूमीवर जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष संजू परब यांची भेट घेतली. त्यांच्या अवैध दारू विक्री आंदोलनाला पाठिंबा दिला. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. जिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टर्सना कोरोनाची लागण झाल्यानंतर जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांनी केलेल्या आवाहनाला खासगी डॉक्टरांनी प्रतिसाद देत खासगी डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात सेवा देण्यास सुरुवात केली आहे. आज या ठिकाणी आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की जिल्ह्यातील एकमेव कोविड हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स यांची सेवा देण्यासाठी रुजू झालेले आहेत. आपल्याला माहितीच आहे की जिल्ह्यामध्ये सध्या विक्रमी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे आणि अशातच जिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टर्स स्टाफ यांना सुद्धा कोरोनाचे इन्फेक्शन झाल्यामुळे तेथील सुविधा सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून माननीय जिल्हाधिकारी तसेच माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनला आवाहन केले होते आणि या आवाहनाला जिल्ह्यातील तिन्ही IMAच्या शाखेने अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. कुडाळ, सावंतवाडी, शिरोडा, वेंगुर्लाचे अध्यक्ष मी स्वतः डॉक्टर संजय केसरे, सेक्रेटरी डॉक्टर अमोक चुबे, तसेच मालवणचे अध्यक्ष डॉक्टर अजित लिमे आणि सेक्रेटरी डॉक्टर हरीश बरोळेकर आणि कणकवली शाखेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन शेटे आणि डॉक्टर प्रफुल्ल आंबेडकर तसेच जिल्ह्यातील टास्क फोर्सचे सदस्य माननीय शंतनू तेंडुलकर सर आणि डॉक्टर वादिराज सौदत्ती यांच्या अथक प्रयत्नानंतर जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स ही सेवा देण्यासाठी तयार झालेले आहेत आणि ही सेवा अतिशय उत्स्फूर्तपणे सर्वांनी मान्य केलेली आहे. जिल्ह्यातील रुग्णालयातील डॉक्टर्स जोपर्यंत रुजू होत नाहीत तोपर्यंत दररोज 3 डॉक्टर्स, इंडियन मेडिकल असोसिएशनचे 3 डॉक्टर्स या रुग्णालयामध्ये आपली सेवा देतील. पहिल्या दिवशी अध्यक्ष डॉक्टर संजय केसरे तसेच डॉक्टर GT राणे, फिजिशियन कुडाळ आणि डॉक्टर विद्याधर तायशेट्टे, जनरल सर्जन कणकवली
यांनी पहिल्याच दिवशी उत्स्फूर्तपणे जिल्हा रुग्णालय इथे 225 रुग्णांची तपासणी केलेली आहे, त्यांना औषधोपचार केलेले आहेत. रुग्णामधून ही अतिशय समाधानाचा सूर ऐकायला मिळाला. आम्हालाही खूप समाधान आणि आनंद वाटला. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की डॉक्टर रुग्ण यांच्यातील संबंध हल्ली थोडेसे बिघडलेले आहेत आणि डॉक्टरांचा नेहमीच पहिला हेतू रुग्णांची सेवा करणे असतो, त्यांचे प्राण वाचवणे असतो, त्यांच्या अडीअडचणी सोडवणे असतो. हा डॉक्टरचा हेतू आज या कृतीमुळे आपल्या संबंध जिल्ह्यासमोर आलेला आहे. समाजाने याची कृपया नोंद घ्यावी आणि डॉक्टर्स, सर्व स्टाफ किंवा इतर जे पॅरामेडिकल वर्कर्स आहे याच्याबद्दल नेहमीच आपल्या मनामध्ये नक्कीच काही शंका असू नये, कारण ही लोक आपल्यासाठीच आहेत, आपल्या आरोग्यासाठी आहेत. आपल्यासाठी नेहमी आम्ही या गोष्टी करत राहू आणि जिल्ह्यातील इतर लोकांना मला अशी विनंती करावीशी वाटते की आता रुग्णसंख्या मर्यादित ठेवायला पाहिजे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन असो, डॉक्टरांचे काही सल्ले असोत किंवा पोलीस प्रशासन यांची भूमिका असू दे, हे समजून घ्या. जिल्ह्यातील रुग्ण वाढवू नका, कारण जेवढे रुग्ण कमी असतील तेवढे आपल्याला सेवा देण्यासाठी त्याचा फार उपयोग किंवा मदत होते. रुग्ण वाढल्यानंतर सेवेवरती विपरीत परिणाम होऊ शकतो. तेव्हा आता हीच वेळ आहे, हीच संधी आहे की तुम्हाला स्वतःला या कोरोनापासून वाचवायचं आहे. आम्ही आहोतच, पण ही संख्या जास्त झाली तर त्याचा कदाचित दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कृपया आपण आपली काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपल्या जिल्ह्याची काळजी घ्या. तसंच त्यानुसार डॉक्टरांची सुद्धा काळजी आपणच घेऊ शकता. धन्यवाद. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. दाऊद गँगकडून आलेला कथित फोन हा मुख्यमंत्री ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केल्यामुळे अभिनंदन करण्यासाठी आला असावा असं म्हणत भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी शिवसेनेला दाऊदच्या संपर्काच्या संशय भोवऱ्यात उभं केलंय. पाहुयात काय म्हणतायत प्रमोद जठार. मातोश्रीवर दाऊदने पाकिस्तानमधून फोन केला असं म्हणतात. मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या फोनवरती बोलण्याची गरज होती. माननीय मंत्री, आमचे मित्र अनिलजी परब यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचा धमकीचा फोन नव्हता. याचाच अर्थ तो कदाचित महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि 5 वर्ष तुमच्या सरकारला कुठलाही धोका नाही असं सांगण्यासाठी कदाचित असावा, असं महाराष्ट्रातल्या जनतेचा समज आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री जर त्या व्यक्तीशी बोलले असते तर त्याची भावना महाराष्ट्राला कळली असती आणि अशा प्रकारचे आलेले फोन हे त्या ठिकाणी रेकॉर्ड झालेले असतात. मला वाटतं महाराष्ट्रातील जनतेच्या समोर माननीय मुख्यमंत्री कार्यालयाने सांगायला पाहिजे की हा फोन नक्की कोणाकडून आला, कशासाठी होता. जर त्या ठिकाणी धमकी नव्हती तर शुभेच्छा होत्या का, हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळायला हवं, असा आमचा आग्रहाचं मागणं आहे. धन्यवाद. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय. आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर,
भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, हस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्योगनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 9011 39 76 63 आणि 72 63 83 23 99. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घेऊन आली आहे बांबू आणि काजू लागवडीसाठी पडीक जमीन विकास कर्ज योजना. योजनेचा उद्देश जिल्ह्यातील पडीक जमिनीवर लागवड, फलोत्पादन क्षेत्रात वाढ, शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पादनात वाढ, प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी अगदी कमी व्याजदरानं सुलभतेनं करणार पुरेसा कर्ज पुरवठा. हेक्टरी काजूसाठी 5,07,000 तर बांबूसाठी 1,73,000 प्रकल्प खर्च मर्यादित. प्रकल्प खर्चाच्या 75% मिळणार शेतकऱ्यांना कर्ज. संस्था सभासदांसाठी 9.50% तर वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी थेट 10% इतक्या अल्पदरानं होणार कर्ज पुरवठा. तर मग वाट कसली पाहताय? अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेशी. प्रधान कार्यालय सिंधुदुर्ग नगरी. फोन नंबर 023 62 22 90 05 ते 10. प्रवेश 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 प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटरमार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये: वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ, अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या GR विविध प्रवर्गातील मुलांना सगळे सवलत. अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली.
हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क श्री सागर सईकर 9561 247000. प्राध्यापक समीर वांगणकर 9421 637803. प्राध्यापक सुयोग सावंत 9420 4554 88. प्राध्यापक वैभव माईनकर 90498 13870. श्री अनाजी सावंत 9422 63 38 21. करूया पितृपक्ष नव्या पद्धतीनं. देवीच्या वृद्धाश्रमाला मदतीचा हात देऊन आपण आपल्या पितृजनाची आठवण जागृत करा. अधिक माहितीसाठी संपर्क संदेश 9223 22 14 00. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर. मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्ही जॉईन करा. AIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाईम स्टडीज AIMS ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98198 30193. यशोदा मॅडम 98214 76438. सावंतवाडी शहरात सोमवारी आणखी 9 रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून यात कारागृहातील 8 कैद्यांचा समावेश आहे. सावंतवाडी शहरात आणखी 9 रुग्ण सापडले असून यात कारागृहातील 8 कैद्यांचा समावेश आहे. तर 1 रुग्ण हा समाज मंदिर येथील आहे. आजपर्यंत शहरात 127 रुग्ण सापडले असून 65 जण बरे होऊन घरी परतले, तर 2 रुग्णांचा मृत्यू झालाय. सध्या शहरात 60 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती डॉक्टर उमेश मसूरकर यांनी दिली आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंडप, कार्यालय, हॉल, लॉन्सच्या क्षमतेपेक्षा अर्ध्या आसन क्षमतेची परवानगी किंवा पर्यायी 500 व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मंडप, हॉल, कॅटरर्स व्यावसायिकांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना एकत्र येण्यास बंधनं घालण्यात आली आहेत. दरम्यान सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंडप, कार्यालय, हॉल, लॉन्सच्या क्षमतेपेक्षा अर्ध्या आसन क्षमतेची परवानगी किंवा पर्यायी 500 व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मंडप, हॉल, कॅटरर्स, लाईट डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापक आदी व्यावसायिकांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मंडप, लाईट, साऊंड, इव्हेंट कॅटरर्स संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आबा कोटकर, तालुकाध्यक्ष अमित वाळके, अमित आरवारी आदी उपस्थित होते. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. डॉक्टर चितारी यांना पुन्हा सावंतवाडीत आणण्यात यावं, अशी मागणी सावंतवाडी तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी डॉक्टर उत्तम पाटील यांना घेराव घालून केली. डॉक्टर अभिजित चितारी यांची बदली करण्यासाठी जर आपणावर दबाव आणला जात असेल तर आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलून त्यावर तोडगा काढू, असं देखील दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करून डॉक्टर चितारी यांना त्वरित सावंतवाडीत सेवा देण्यास रुजू करण्यात यावे, असे सांगण्यात आलं. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी उद्योग जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, आनंद परुळेकर, सुरेश भोगटे, विलास जाधव, चित्रा देसाई आदी उपस्थित होते. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा.
हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. जिल्हा रुग्णालयाच्या मदतीला धावले खासगी डॉक्टर. पोलीस अधीक्षकांच्या विरोधात करणार तीव्र आंदोलन, संजू परब यांचा इशारा. आणि दाऊदचा ठाकरेंना फोन शुभेच्छा देण्यासाठी प्रमोद जठार यांचा खुलासा. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचं. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉइट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉइट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35-40 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. प्रवेश सुरू. मॅनेजमेंट स्टडीजच्या सर्वोत्कृष्ट कॉलेजमध्ये प्रवेश सुरू. महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, मुंबई विद्यापीठाशी संलग्न, लोकमान्य ट्रस्टचं देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज म्हणजेच BMS या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू. पात्रता कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण. ओपन कॅटेगरी 45%, इतरांसाठी 40% गुण आवश्यक. आमची वैशिष्ट्ये: सुसज्ज इमारत, वातानुकूलित वर्ग, अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग, वसतिगृहाची सुविधा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, चर्चासत्र आणि विविध कार्यक्रम. याबरोबरच विविध कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी आणि कॅम्पस इंटरव्ह्यू. मर्यादित जागा. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, पहिला मजला, रामेश्वर प्लाझा, मोती तलाव नजीक, सावंतवाडी. संपर्क 9420 82 12 99 90 75 33 89 98 70 30 93 80 91 आणि 70 30 93 80 92. आजच प्रवेश घ्या. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रिअलिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ.
संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09. सर्वत्र टाळेबंदी पण शिक्षण मात्र सुरूच. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र शासनानं स्थापिलेलं व UGC मान्यता प्राप्त. आपले शैक्षणिक वर्ष वाया न घालवता आजच मुक्त विद्यापीठात आपला प्रवेश घेऊन निश्चिंत व्हा. उच्च शिक्षणाची सर्वोच्च संधी BA, BCom, MA इंग्लिश, MCom, रुग्णसहाय्यक, MBA, HR, फायनान्स, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरर तसंच टेक्निकल BCA, MCA, BLIP, MLIP, जर्नलिझम शिक्षणक्रमांचे प्रवेश मार्गदर्शन उपलब्ध. अधिक माहितीसाठी सावंतवाडीतील मुख्य प्रवेश कार्यालयाला संपर्क साधा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र शासनानं स्थापिलेलं व UGC मान्यता प्राप्त. संपर्क डॉक्टर JB नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, सावंतवाडी अभ्यास केंद्र, RPD ज्युनियर कॉलेज गेट समोर, कॉलेज रोड, सावंतवाडी. 8605 99 23 34. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग. आपली माणसं आपली बँक. शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी माफक दरातील आरोग्य विमा योजना, युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स, वार्षिक विमा हप्ता फक्त रुपये 548 प्रति कुटुंब. GST लागू नाही. अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.